आपल्यापैकी बहुतेकांचे दैनंदिन जीवन असेच दिसते। हे दृश्य अगदी निरुपद्रवी दिसत असले तरी काही अत्यंत हानिकारक लहरींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे। जर मी तुम्हाला सांगितले की आपल्यापैकी प्रत्येक जण टाइम बॉम्ब घेऊन जातो आहे आणि त्यांना हे कळतही नाही की ते किती स्फोटक आहे, हे भीतीदायक असेल का आश्चर्यकारक? कदाचित दोन्ही। असे गृहीत धरू की आपण या लहरी पाहू शकतो। यापैकी प्रत्येक आधुनिक इलेक्ट्रॉनिकवर आधारलेली उपकरणे लहरी उत्सर्जित करतात। तेव्हा हे दृश्य कसे असेल? भीतीदायक, हो ना? जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्हाला दीर्घ निरोगी आयुष्यासाठी लढण्याची संधी आहे, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही वापरत असलेल्या या उपकरणामुळे तुमची हानी होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। सध्या किरणोत्सर्गाचे विस्तृतपणे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते: आयनीकरण आणि आयनीकरण नसलेले। आयनीकरण असलेल्या किरणोत्सर्गाच्या स्रोतांमध्ये सूर्याची उष्णता किंवा प्रकाश, क्ष किरण यांचा समावेश होतो व क्ष किरण ट्यूबमधून आणि किरणोत्सर्गी घटकांपासून गॅमा किरण येते। दरम्यान सेल फोन जेव्हा रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल पाठवतो आणि प्राप्त करतो, वायफाय आणि ब्लूटूथ वापरतो, तेव्हा ते नॉन आयनीकरण रेडिएशन उत्सर्जित करतात आणि ते थर्मल इफेक्ट निर्माण करतात, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते आणि पुढे आरोग्यविषयक गुंतागुंत होऊ शकते। एका साध्या प्रयोगात किरणोत्सर्गी वारंवारतेचे प्राणघातक परिणाम सहज दिसून आले। जेव्हा रक्ताचा नमुना मायक्रोस्कोप खाली ठेवला गेला, तेव्हा रक्तातील पांढऱ्या पेशी स्थिर आणि पूर्णपणे निर्धास्त राहिल्या। तसेच जेव्हा सेलफोन जवळ आणला गेला, तेव्हा पांढऱ्या पेशी हिंसक बनल्या आणि सक्रिय होत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी सावध झाल्या। अर्थात त्या किरणोत्सर्गाच्या लहरींचा सामना कधीही करू शकणार नाही, परंतु त्या धोक्याचा सामना करण्यासाठी अधिक पांढऱ्या पेशींचं उत्पादन करण्यास पूर्णपणे सक्षम आहे। यामुळे सहजपणे ल्युकेमिया होऊ शकतो। ल्युकेमिया म्हणजे काय? याला सामान्यतः रक्तपेशींचा कर्करोग म्हणून ओळखले जाते। किरणोत्सर्गी वारंवारता तुमच्या स्वतःच्या शरीराचे संरक्षण तुमच्या विरुद्ध बदलण्यास पूर्णपणे सक्षम आहे। यासाठी आणखी एक प्रयोग पाहूया। मोड यायला धान्य 4 वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावले होते। ते सर्व एकाच वातावरणात ठेवले। एकाला वायफाय असलेल्या खोलीत ठेवले, दुसऱ्या कुंडीला ब्लूटूथ सक्रिय असलेल्या खोलीत ठेवले, तिसऱ्याला मोबाईल फोन कार्यरत असलेल्या खोलीत आणि शेवटच्या कुंडीला एका ध्यानाच्या खोलीत ठेवले होते, ज्यामध्ये रेडिएशन नव्हते। आठवडाभरात रोपं वाढली होती, पण ध्यान कक्षातील वगळता इतर सारी रोपं पिवळी पडली होती। वायफाय, ब्लूटूथ आणि RF रेडिएशनचे परिणाम कमीत कमी असू शकतात, परंतु जर तुम्ही तीव्र झोतात उघडे करत असाल तर ते कायमचे नुकसान करण्यासाठी पुरेसे मजबूत आहे, विशेषतः लहान मुलांच्या आणि वाढीचे वय असलेल्या शरीरासाठी। रेडिएशनचा संपर्क कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? जेथे शक्य असेल तेथे वायर्ड नेटवर्क वापरा। राउटर जेव्हा वापरत नसाल तेव्हा तो बंद करा। जेव्हा शक्य असेल तेव्हा फोन स्पीकरवर ठेवा किंवा हेडफोनचा वापर करा। तुमचा फोन खिशात ठेवण्याऐवजी तो तुमच्या बॅगेत ठेवा। तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचा फोन तुमच्यापासून शक्यतो दूर ठेवा किंवा फ्लाईट मोडवर ठेवा किंवा तो पूर्णपणे बंद करा। लहान मुलांना खेळणं म्हणून खेळण्यासाठी फोन देणे टाळा। जेव्हा तुम्हाला ते खरोखर वापरायचे असेल तेव्हाच ब्लूटूथ आणि वायफाय चालू करा, अन्यथा ते बंद करा। काही देशांनी या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे। आपल्यावरही ही वेळ आली आहे, त्यामुळे आपणही या उपायांचा अवलंब करावा। ग्रीक आणि रोमन हे या ग्रहावरचे पूर्वीच्या सर्वात समृद्ध वंशांमध्ये गणले जात होते। ते त्यावेळी नाविन्य आणि तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर होते, मात्र एका छोट्याशा चुकीने त्यांना पूर्णपणे नष्ट केले। जर त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली असती तर त्यांना एक लहानशी चूक दुरुस्त करता आली असती। त्यांनी शिसांचा लेप केलेल्या भांड्यांमध्ये शिजवणे आणि खाणे हा मार्ग निवडला, कारण तेव्हा ते प्रतिष्ठेचे लक्षण होते। त्यात बनवलेल्या जेवणाची चवही त्यांना चांगली वाटली। आता शिसे हा एक विषारी धातू आहे जो मानवी शरीरात जमा होतो व त्याचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो। मात्र त्यांना काय चालले आहे हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता। शिशाच्या विषबाधेचा इतका परिणाम झाला की रोमन लोकसंख्येचा बराचसा भाग नष्ट झाला। मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या इतकी अधिक होती की त्याचा परिणाम रोमन साम्राज्याचे अस्तित्व नष्ट होण्यात झाला। आपली सध्याची परिस्थिती ग्रीक आणि रोमन लोकांसारखीच आहे। त्यांना खाण्याची गरज होती, परंतु त्यांनी शिशाचा वापर सोडला असता तर ते त्यांना शक्य होतं। दुर्दैव टाळले गेले असते आणि ते दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकले असते। त्याचप्रमाणे आधुनिक काळात आपल्याला इंटरनेट आणि त्याच्या सोयींचा वापर करणे आवश्यकच आहे, पण ही वेळ आली आहे की आपण त्याचा वापर जबाबदारीने व काळजी घेऊन केला पाहिजे। आपल्या निष्काळजीपणाची किंमत आपल्या मुलांना मोजावी लागेपर्यंत का थांबायचे?